तर मित्रांनो, जसं आपलं ठरलं होतं की आधी डीओचा रिव्ह्यू करायचा आणि मग नंतर स्कूलची वेबसाईट बघायची, तसंच मी आता आलो स्कूलच्या वेबसाईटकडे. तर आता हळूहळू आपण स्कूलची वेबसाईट बघूयात. तर आता तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती जे दिसतंय ते आहे माझ्या स्कूलची वेबसाईट. ओके. स्वामी शामानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दिवस व रात्र, शिशु विभाग आणि प्राथमिक विभाग. तर स्वामी शामानंद हे एक स्वामी होते ज्यांच्या नावावरती ही शाळा बनवली गेली होती. आणि जे तुम्हाला खाली ते फोटो हलताना दिसत आहे, तर हे फोटो आहेत आमच्या प्रायमरी स्कूलचे. आणि ह्याच प्रायमरी स्कूलच्या एरियामध्ये आमचा छोटा शिशु आणि मोठा शिशु म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजी हे सगळं काही होतं. 1st to 4th हे सगळं काही माझं तिथेच झालं. आणि त्याच्यानंतर पण आय थिंक स्कॉलरशिपचे क्लासेस पण इथेच व्हायचे, पण तेवढं पण डिटेलमध्ये मला काही आठवत नाही. आणि मला माझ्या 1st to 4th ह्या 4 वर्षाच्या प्रायमरी स्कूलमध्ये सगळ्या टीचर्सचे नाव आठवत नाही. मला फक्त 4 टीचर्सचे नाव आठवतात. एक होत्या अलका मॅम, त्याच्यानंतर एक संतोष कराड सर, नंतर मग संजय मालोरे सर आणि स्वाती मॅम. स्वाती मॅम माझ्या 4th स्टँडर्डमध्ये माझ्या क्लास टीचर होत्या आणि मी बी डिव्हिजनला होतो. बस एवढंच आठवत, बाकी काय आठवत नाही. तर इकडे तुम्हाला जो दिसतोय हा एरिया काय मी तुम्हाला सांगितला. थोडं आपण अजून खाली जाऊयात. खाली गेल्यावरती इथे दिसतं की स्वामी शामानंद हायस्कूल आपले स्वागत करत आहे आणि इकडे एक व्हिडिओ पण आहे, आपण तो व्हिडिओ पण बघूयात. पण अनफॉर्च्युनेटली त्या व्हिडिओमध्ये माझा एकही फोटो नाही. लेट्स स्टार्ट. नमस्कार. स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे स्वामी शामानंद हायस्कूल आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हा व्हॉइस ओव्हर ज्यांनी केलेला आहे त्या आहेत अनिता चव्हाण मॅम. लाईफमध्ये मी काही विसरू शकतो, पण मी मॅमचा आवाज कधीच विसरू शकत नाही, बिकॉज त्या खूप जास्त स्वीट होत्या. आणि मीच नाही, आमच्या स्कूलमधला इनफॅक्ट सगळे ॲल्युमिनाईज आणि जे कोणी आता तिथे शिकतात कोणीही डिनाय कधी करणार नाही की चव्हाण मॅम किती स्वीट आहेत. त्या खूप स्वीट आहेत. आणि लकीली 5th स्टँडर्डमध्ये जेव्हा मी सेम इंग्लिश घेतलं होतं आणि माझं डिव्हिजन चेंज झालं होतं, मी डिव्हिजन ए मध्ये आलो होतो, त्यावेळेला त्या आमच्या क्लास टीचर होत्या आणि त्या खूप रिस्पेक्ट देऊन बोलायच्या सगळ्यांना. मस्त. या विश्वाचा तूच रचयिता, तूच घडविशी सारी किमया, सत्कर्माचा ध्यास धरावा, सत्य सुंदरा सदा जपूया. स्वामी शामानंदांच्या इच्छेची पूर्तता करण्याच्या हेतूने स्वामी शामानंद हायस्कूलची स्थापना 1987 साली करण्यात आली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प म राऊत सरांच्या अथक परिश्रमातून साकारलेली स्वामी शामानंद हायस्कूल ही शाळा. या कामामध्ये त्यांच्या पत्नी कैलासवासी विद्या राऊत मॅडम यांची राऊत सर आणि राऊत मॅम हे आमच्या स्कूलचे फाउंडिंग मेंबर होते. त्यांना मोलाची साथ लाभली. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. अनंत अडचणींना सामोरे जात जवळजवळ 30 वर्षांपासून अव्याहतपणे ज्ञानदानाचे कार्य संस्थेमार्फत सुरू आहे. आज नर्सरीत आय कॅन गॅरंटी की मॅम जे बोलत आहेत हे त्यांनीच लिहिलेलं आहे, बिकॉज एवढा चांगला वर्ड्सचा जो काही संग्रह आहे, जी वोकॅब्युलरी कलेक्शन आहे, एवढी सुंदर वोकॅब्युलरी फक्त चव्हाण मॅमची असू शकते. ते 12वी पर्यंतचे शिक्षण भटवाडी बर्वेनगर परिसरातील शेकडो अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. फोटोज खूप जास्त जुने आहेत, त्याच्यामुळे एवढे पिक्सल्स फाटलेत त्यांचे. पण कामासाठी दिवसभर घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्वामी शामानंद एज्युकेशन. तर ही आमच्या स्कूलची एक सगळ्यात जास्त स्पेशल गोष्ट होती की आमचं स्कूल जे होतं हे नाईट स्कूल देखील होतं. आणि जसं इथे मेन्शन केलं 1992 पासून नाईट स्कूल चालू होतं. तर असे भरपूर आमचे स्टुडंट्स आहेत जे की नाईट स्कूलमधून त्यांनी स्टडी केलं, एज्युकेशन कम्प्लीट केलं, अँड नाव दे आर सर्विंग व्हेरी गुड. सोसायटीने 1992 साली रात्रशाळा सुरू केली. प्रत्येक मूल विद्याविभूषित व्हावे या तळमळीने सरांनी. तर आता मी इथे तुम्हाला सांगतो की इथे कोण कोण उभे आहेत. सगळ्यात राईट साईडला जे उभे आहेत ते आहेत आमचे पितांबर पाटील सर, जे की 5th आणि 6th मध्ये आम्हाला इंग्लिश शिकवायचे. आणि यांचं शिकवायची स्टाईल अशी होती की ते एखादी पोएम शिकवायचे आणि सांगायचे की जो कोणी ही पोएम बाहेर करून येईल आणि न बघता न काही करता मला लिहून दाखवेल, बिकॉज त्यांचं मत असं होतं की नुसतं बाहेर करता नाही आलं पाहिजे, तुम्हाला स्पेलिंग्स बनवता आलं पाहिजे. तर जो कोणी पोएम्स लिहून दाखवेल त्याला माझ्याकडून 10 रुपये 5 रुपयाचं काहीतरी गिफ्ट आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम 5th मध्ये असताना मोस्ट ऑफ द टाइम ते गिफ्ट मीच घेतले. ही शिक्षणाची अनेक दालने उघडली आणि अभ्यासाबरोबरच अनेक दालने उघडली घोषित व्हावे या तळमळीने. तर आपण थोडं पुढे गेलो तर त्यांच्या साईडलाच आमचे सायन्सचे सर उभे आहेत.
आणि त्याच्या बाजूला आहेत आमचे भांडारकर सर. भांडारकर सर हे स्कूलचे त्यावेळेला व्हाईस प्रिन्सिपल होते आणि ही आय थिंक मध्ये केतनची बहीण आहे, केतनची लहान बहीण. त्याच्या बाजूला आहेत श्वेता परब मॅम, ज्या की आम्हाला 9th आणि 10th मध्ये मराठी शिकवायच्या आणि त्यांना माझी हँड रायटिंग भरपूर आवडायची. आणि त्याच्या बाजूला इकडे आहेत आमच्या कांबळे मॅम. कांबळे मॅम आम्हाला 5th आणि 6th मध्ये होत्या सोशल सायन्स शिकवायला. तर सगळ्यात जास्त मी हँड रायटिंग म्हणून कोणाचा ओढा खाल्ला असेल तर कांबळे मॅमचाच खाल्लेला आहे. आणि कांबळे मॅम आणि चव्हाण मॅम बेस्ट फ्रेंड्स. सरांनी शिक्षणाची अनेक दालने उघडली आणि अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा विकास सुरू झाला. आजच्या काळाची गरज आहे संगणकाचे ज्ञान. आमच्या शाळेत 2000 सालापासून संगणक प्रशिक्षण दिले जात आहे व IT हा, तर आमच्या स्कूलमध्ये असं होतं की ज्या काही मराठी मीडियमचे स्कूल होते आमच्या एरियामध्ये, आमची शाळा अशी पहिली शाळा होती जिकडे कम्प्युटर्स आले होते. सो ते आहे आमच्या शाळेचं एक पहिलं फीचर. आता कम्प्युटर्स प्रत्येक स्कूलमध्ये असतात, पण त्यावेळेला ते खूप असं एक इनोव्हेटिव्ह थॉट होता कम्प्युटर स्कूलमध्ये शिकवणं स्टुडंट्सला. च्या माध्यमातून विद्यार्थी त्याचा आनंद घेत आहेत. आमच्या शाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल वर्ग. याद्वारे शिक्षण देऊन आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काळाशी लढण्यासाठी सक्षम बनवित आहोत. अद्ययावत ज्ञानार्जनाच्या पद्धतीचा वापर त्यासाठी आम्ही करीत आहोत. हा आहे आमच्या स्कूलचा युनिफॉर्म, जो की आम्ही घालायचो 5th to 7th पर्यंत. आणि ती अशी हाफ चड्डी, परत त्याच्यावरती तो चेक्स ग्रीन कलरचा शर्ट. आणि मला काय माहिती का, खूप जास्त ऑकवर्ड वाटायचं हाफ पॅन्टवरती स्कूलला जाणं, बिकॉज मी हायटेड होतो आणि एवढ्या हायटेड मुलाने असं हाफ पॅन्ट घालून स्कूलला जाणं मला खूप असं विचित्र वाटायचं. पण एनिवे त्यावेळेला असं एवढं काही वाटायचं नाही. विद्यार्थ्यांनी कृतीतून पण शिक्षण वाटायचं. घ्यावे, कारण अनुभवातून मिळणारे ज्ञान चिरकाल स्मरणात राहते. यासाठी दिनविशेषांच्या माध्यमातून व शालेय आंतरशालेय स्पर्धांच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणारे आमचे विद्यार्थी भरघोस यश संपादन करीत आहेत. वॉर्ड स्तरावर घेतल्या जाणाऱ्या लोकनृत्य, गायन, वक्तृत्व, अभिवाचन, एकपात्री यासारख्या स्पर्धांमधून आमचे विद्यार्थी नावलौकिक प्राप्त करीत आहेत. इंग्रजी संभाषण तसेच कथाकथन, काव्यगायन, काव्यवाचन, चित्रकला, वेशभूषा अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये या फोटोमध्ये ज्या उभ्या आहेत त्या आहेत चव्हाण मॅम. इथे जे उभ्या आहेत त्या चव्हाण मॅम. स्कूलमध्ये ड्रामा असू दे, डान्स असू दे, काही पण असू दे, सगळे डिसिजन चव्हाण मॅमच घ्यायच्या. आणि टू बी हॉनेस्ट, जेव्हा जेव्हा मॅमने डिसिजन घेतलाय तेव्हा आमच्या स्कूलकडे मेडल, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट्स गॅरंटेड आहेत. मी स्कूलमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये असायचो. स्पीच कॉम्पिटिशन, एसे कॉम्पिटिशन, नॉट इव्हन स्कूल, अपार्ट फ्रॉम स्कूल, म्हणजे शाळेतून जे बाहेर पाठवायचे तिकडे सुद्धा आम्ही असायचो. एसे कॉम्पिटिशनमध्ये, स्पीच कॉम्पिटिशनमध्ये. आणि मोस्ट ऑफ द टाइम हे काय तर आमच्या स्कूलमधून जेवढं पण बाहेर जायचं कॉम्पिटिशनसाठी, तर मी त्याच्यामध्ये नेहमी असायचो. एसे कॉम्पिटिशन, स्पीच कॉम्पिटिशन, आणि त्या सगळ्याची तयारी चव्हाण मॅमच करून घ्यायच्या. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू सो अँड आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट की मोस्ट ऑफ द मेडल्स जे मला मिळाले स्कूलमध्ये असताना ह्या काही कॉम्पिटिशन्समध्ये, ते मला चव्हाण मॅममुळेच मिळाले. तर मॅम, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच. आत्मविश्वास व जिद्द निर्माण करणे, त्यांना सक्षम बनवून त्यांचा विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकासाबरोबरच त्यांचा स्काउट आणि गाईड कॅम्प आमचा जायचा. आमची एक ब्रांच होती वांगणीला, तर तिकडे आमचा स्काउट अँड गाईडचा कॅम्प जायचा. तर माझी बॅच ज्यावेळेला स्काउट गाईडच्या कॅम्पला गेली होती त्यावेळेला तिकडे किस्सा झाला होता. रात्रीच्या वेळेला शेकोटीचा कार्यक्रम होता आणि तिकडे शेकोटीच्या कार्यक्रमावरती साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला, हे पहिलं शेकोटीचं गीत आम्ही ऐकलं आणि ते एवढं मस्त होतं की त्याच्यानंतर कितीतरी दिवस आम्ही स्कूलमध्ये तेच रिपीट करत होतो. काही पण जे मनाला येईल ते, काही पण, साताऱ्याचा म्हातारा, म्हाताऱ्याचा कोतारा, असं काही पण बोलून आम्ही ते रिपीट करायचो. तिकडे एक फन इन्सिडेंट असा झाला होता की त्यावेळेला पाटील सर आणि कुंवर सर आमच्यासोबत आले होते आणि रात्री सरांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडं आजूबाजूला जंगल आहे, तर मग दरवाजा वगैरे कोणी उघडू नका. रात्री आम्ही सगळेजण जेवलो आणि झोपायला गेलो. आणि ऑब्व्हियसली स्काउट गाईड होता, मोबाईल ठेवायला अलाउड नव्हतं, टीव्ही वगैरे काही नव्हतं. तर आम्ही सगळेजण झोपून गेलो, बिकॉज दिवसभर खूप खेळलो होतो आम्ही, खूप आमच्याकडून फिजिकल ऍक्टिव्हिटी करून घेतली होती. तर आम्ही गेलो झोपायला आणि आम्ही झोपायला गेलो, आम्ही दरवाजा आतून लावला आणि रात्रभर कुंवर सर आणि पाटील सर बाहेरच थंडीमध्ये. तर हा मला एक इन्सिडेंट आठवतो. आणि सकाळ सकाळी उठल्यावरती त्यांनी सगळे पहिला मला चोरडले होते की काय तू झोपला तळेकर, तुझं लक्ष नव्हतं का आम्ही दोघं जण बाहेर येते. मी त्यांना बोललो, मला वाटलं सर तुम्ही काही दुसरीकडे गेले असेल झोपायला, टीचर्स लोकांसाठी काही वेगळा बंदोबस्त असेल. पण एनिवे खूप असं एक फनी असं ते हे होतं. शारीरिक विकास महत्त्वाचा असतो. म्हणूनच हे शाळेत कराटे. कराटे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फनफेअर, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि स्कूलमध्ये मी ऑलमोस्ट प्रत्येक अॅन्युअल गॅदरिंगमध्ये असायचो डान्स करण्यासाठी. आय वॉज अ गुड डान्सर. स्कूलमध्ये मी ऑलमोस्ट एव्हरी अॅन्युअल डान्स प्रोग्राममध्ये असायचो. आय वॉज अ गुड डान्सर ॲट स्कूल आणि व्हेरी फेमस ऑल्सो. स्वतःची तारीफ करायला विचित्र वाटतंय, पण जे आहे ते आहे. आणि सगळ्यात जास्त माझा कोणता परफॉर्मन्स जर गाजला असेल तर तो होता आता माझी सटकली सॉन्गवरती 7th असताना आम्ही डान्स केला होता. अजूनपर्यंत माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्स लोकांना तो आठवतो आणि त्याच्याबद्दल ते ॲप्रिशिएट पण करतात मला. थँक्यू. आमचे पालकही यामध्ये सहभागी असतात. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांसाठी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन आम्ही करीत असतो. देशावर आलेल्या संकटांमध्ये मदतीचा हात देणारी आमची हां, तर इकडे जे तुम्हाला युनिफॉर्म दिसतोय लाल चड्डी आणि पिंक चेक्स कलरचा शर्ट, हा माझा होता. छोट्या शिशू आणि मोठ्या शिशूमधला माझा आउटफिट असा होता. आणि मला अजूनही आठवतंय की ती चड्डी घालून परत वरती तो पिंक कलरचा शर्ट घालून मी ऑफिसच बोलतोय. मी इकडे जायचो, शाळेत जायचो. तो इथे असा त्रिकोणी रुमाल पिनला लावलेला, जेणेकरून नाक वगैरे काही पुसावंसं वाटलं तर त्या रुमालाने लगेच पुसायचं आणि ते ठेवायचं. शाळा, आमचे पालक, तसं जर आमचे ऑफिसला गेलं तर विद्यार्थी किती मजा येईल. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असतात. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास शिबिराचे आयोजन केले जाते. अशा आमच्या शाळेचा 10वीचा निकाल 98% एवढा तर 12वीचा निकाल 85% एवढा असतो. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती, NTS, NMMS अशा स्पर्धा परीक्षांमध्ये आमची शिष्यवृत्ती, NTS, NMMS अशा स्पर्धा निकाल 85% एवढा असतो. तर इथे मोस्ट ऑफ द टीचर्स आहेत एकाच फ्रेममध्ये, जे की क्लिअर त्यांच्या फेसवरून समजते. तो फोटो ब्लर तरी पण. सगळ्यात राईट साईडला जसं मी म्हटलं की एव्हरीवन्स फेवरेट चव्हाण मॅम. त्याच्यानंतर आहेत कुवर सर, जे की 6th स्टँडर्डमध्ये माझे क्लास टीचर होते, जे आम्हाला सोशल सायन्स शिकवायचे. त्याच्यानंतर आहेत शिंदे सर, जे की 7th स्टँडर्डमध्ये माझे क्लास टीचर होते आणि ते इंग्लिश शिकवायचे. नंतर त्यांच्या बाजूला आहेत सुर्वे सर, ज्यांनी आम्हाला कधी शिकवलं नाही, पण ते आमच्या स्कूलमध्ये मॅथ्स शिकवायचे मराठी मीडियमला. बाजूला भांडारकर सरचं मी आधी बोललो. नंतर इकडे मॅम्समध्ये सगळ्यात पहिलं सुरुवात होते सुरभी मॅम पासून. सुरभी मॅम आम्हाला 7th आणि 8th आय थिंक मराठी शिकवायच्या. नंतर भोरे मॅम, ज्यांनी आम्हाला 5th आणि 6th फक्त सायन्स शिकवलं, नंतर त्या आम्हाला शिकवायला नव्हत्या. आणि सगळ्यात कोपऱ्यात ज्या उभ्या आहेत त्या आहेत स्वाती मॅम. 8th, 9th आणि 10th 3ही वर्ष त्या माझ्या क्लास टीचर होत्या आणि त्या खूप जास्त स्ट्रिक्ट होत्या, पण तितक्या स्वीट पण होत्या. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती, NTS, NMMS अशा स्पर्धा परीक्षांमध्ये आमचे विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. आज आमचे विद्यार्थी शाळेकडून मिळालेला ठेवा जपत उच्च पदे भूषवित आहेत. अशा आमच्या माजी विद्यार्थ्यांची मोलाची साथ आम्हाला लाभत आहे. संपूर्ण शाळा भाडेतत्वावर भरत असतानाही व प्राथमिक विभाग व कॉलेज विना अनुदानित असूनही आम्ही विद्यादानाचे हे कार्य यशस्वीरितेने पार पाडत आहोत. याचे श्रेय परिसरातील आमचे सर्व पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक यांचे आहे. आजवर त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. आजच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही आपल्या पाल्याच्या प्रवेशाची चिंता दूर करण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. चला तर मग आमच्या या उपक्रमशील शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि त्याचे भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद. टू गुड. अजून बाकी बघू काय काय ते. इथे सगळं मिशन्स, गोल्स आणि विजन काय आहे ते सगळं सांगितलं इथे. बाकी इन्स्टिट्यूशन्समध्ये काही नाही. आमचे नाईट स्कूल, आमचं ज्युनियर कॉलेज, प्लस आमची एक ब्रांच होती विक्रोळीला, विकास हायस्कूल म्हणून. तर तिकडचं सगळं काही आहे, बाकी असं काय नाही आहे. ट्रस्टीजमध्ये म्हणायला गेलं तर राऊत सर, जे की आमचे प्रेसिडेंट आहेत, आणि राऊत मॅम, ज्या की CEO होत्या. आणि त्याच्यानंतर इथे खाली म्हणायला गेलं तर मी जास्त कोणाला ओळखत नाही, पण या आहेत शिंदे मॅम, ज्या की आत्ता स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत आणि ज्या आम्हाला 9th आणि 10th सोशल सायन्स शिकवायच्या आणि त्या खूप जास्त स्ट्रिक्ट होत्या. आणि मी पहिली अशी एक टीचर पाहिले जे की बायस नव्हते जरा पण. म्हणजे मुलांनी चूक केली असेल तर मुलांनाही मारायचं, मुलींनी चूक केली असेल तर मुलींनाही मारायचं, असं त्यांचं होतं. आणि शिंदे मला यासाठी पण अजूनही आठवतात, बिकॉज माझी एक फ्रेंड आहे. तर माझ्या त्या फ्रेंडला शिंदे मॅमनी सगळ्यांसमोर कानाखाली मारली होती. सगळ्यांसमोर म्हणजे नॉट अख्ख्या स्कूल समोर, पण तिच्याच क्लासरूम समोर, तिच्या सगळ्या क्लासमधल्या मुलांसमोर तिला कानाखाली मारली होती. आणि जेव्हा हे मला समजलं होतं मी खूप हसलो होतो. नॉट बिकॉज तिला मारलं, बट बिकॉज की
तिने मार खाणं हे माझ्यासाठी खूप जास्त शॉकिंग होतं आणि खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं, म्हणून मला थोडीशी हसायला आली होती. बट जे होतं ते होतं. पण त्या पण खूप जास्त स्ट्रिक्ट आणि खूप जास्त चांगल्या आहेत. आय थिंक मला टीचर्स खरंच खूप चांगले मिळाले स्कूलमध्ये. इकडे सगळे अवॉर्ड्स आहेत जे की आम्हाला मिळालेले आहेत. इथे गॅलरीत आमचा एकही फोटो नाही आहे कुठे. एवढं आम्ही केलं सगळं आणि आमचाच पुढे फोटो नाही. ठीक आहे, जाऊ दे. फोटो नसले म्हणून काय झालं, आठवणीत आहेत आमच्याकडे. तर ही आमची स्कूलची वेबसाईट. जास्त असं काही फॅन्सी वेबसाईट नाही आहे. हां, इथे जरी कुठे माझा फोटो नसला तरी पण जी आमच्या स्कूलची डायरी प्रिंट होते प्रत्येक वर्षाला, त्याच्या मागच्या भागावरती अजून पण आमचा फोटो येतो. आणि माझा फोटो ह्यासाठी येतो बिकॉज स्टील आय रिमेंबर जेव्हा माझे 10th प्रिलिम्स चालू होते त्यावेळेला शिंदे मॅमच आल्या होत्या आणि त्यांनी मला पिक केलं होते की तळेकर सर तुझा फोटो काढायचा आहे. तर मी तेव्हा गेलो फोटो काढायला आणि त्यावेळेला मॅमने विचारलं, मॅम की तुम्ही मलाच फोटो काढायला का बोलवलं? तर मॅमने मला सांगितलं होतं की तू खूप हँडसम आहेस म्हणून तुला बोलवलं. ऑब्व्हियसली त्यांनी एक जोक केला, इट्स अ फनी वे, पण तरी पण फर्स्ट टाइम कोणतरी मला हँडसम बोललं होतं स्कूलमध्ये. ठीक आहे, खूप बघून थोडंसं एक नॉस्टॅल्जिया हिट झाला. जास्त मी डिटेलमध्ये काही बोललो नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल मग. पण स्कूलमध्ये परत जायला पाहिजे. खूप वर्ष आले मी स्कूलमध्ये गेलो नाही. बरेच काहीतरी मी विसरून पण गेलो. पण स्कूलने खूप एक चांगला पार्ट होता माझ्या लाईफमधला. सगळ्यांच्या लाईफमध्ये स्कूलच एक चांगला पार्ट असतो. तर आय होप तुम्हाला पण तुमच्या स्कूलच्या काही मेमरीज आल्या असतील आणि काही मेमरी आल्या असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.